चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकादशी निमित्त उपवासाचे धिरडे. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी भगर आणि नंतर त्यासाठी आपण घेणार आहोत अर्धी वाटी साबुदाणा. त्यानंतर आपण घालणार आहोत पाणी आणि याला छान असं स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून हे स्वच्छ धुतल्यानंतर हे आपण धुवून घेतलेलं आहे. त्यात आपण घालणार आहोत पाणी. पाणी घालून आपण याला 2 ते 3 तासासाठी ठेवणार आहोत. 2 ते 3 तासानंतर आपण बघू शकतात आपला साबुदाणा खूप मऊ आणि छान झालेला आहे. त्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत. याला छान असं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं जाड राहिलं तर आपले धिरडे फाटू शकतात. त्यासाठी आपल्याला बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत 2 मिरची, चवीपुरतं मीठ आणि स्मूथ असं बॅटर वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान बारीक झालेलं आहे. त्यानंतर आपण तवा ठेवून घेणार आहोत. थोडंसं तेल घालूया. छान असं आपले धिरडे तयार होणार आहे. छान असे परतून घ्यायचे आणि हे खूप कमीत कमी तेलामध्ये, फक्त तव्याला एकदा तेल टाकून घेतलं की नंतर कोणत्याही धिरड्यासाठी तेल टाकायचं नाही. त्यामुळे आपले छान असे कमी तेलाचे धिरडे पण तयार होतात. हे बघू शकताय तुम्ही, असे मऊ लुसलुशीत असे छान धिरडे तयार झालेले आहेत.